इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून कृषी सहाय्यक संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। गेल्या 5 दिवसांपासून कृषी सहाय्यकांनी त्यांच्या मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे। त्याचाच भाग म्हणून 15 मे पासून काम बंद आंदोलनाचा टप्पा सुरू झाला आहे। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये जिल्ह्यातून आलेले कृषी सहाय्यक सहभागी झाले होते। यावेळी गावडे यांनी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सरकारने वेळीच आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली। अवघ्या पंधरवड्यावर खरीप हंगाम आला आहे। त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून गावोगावी कृषी सहाय्यक हे गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, हुमणी नियंत्रण, बियाणे उगवण, क्षमता तपासणी, शेतीशाळा नियोजन, मूलस्थानी जलसंधारण, प्रात्यक्षिक लाभार्थी निवड ही कामे ठप्प झाली आहेत। या आंदोलनामध्ये उमेश मोहिते, रणजित नाळे, उमेश कोळी, संभाजी पाटील, निशिकांत आगलावे, बाबा गुंड, दासू राठोड, स्मिता काळे, ज्योती कोकरे, अश्विनी जगताप, सोनाली नाईक नवरे, गणेश पाटील, गणेश चव्हाण आदी सहभागी झाले होते।